बाव्या उतरलेलो बावी ते का खेचूचा लागला अण्णांच्या सुनेक शोधता शोधता तो जीव गेलो असतो. या बावीचा लय ऐकलेला असं काय असं त्याच्यात माहिती नाही मला. तमाका सगळा माहिता. काय रे पांडू तुका काय माहित असा रे? बावीसूंना असे हात येतात आणि खेचतात. भूता असतात आवाज देतात बोलवतात आणि मग खेचतात घेऊन जातात. उगाच काय सांगा नको चल तडे. इंदूची अवस्था बघवत नाही गो. सुने खै ठेवू आणि खै नको असं तिका झाला. झाला ते का कोण जबाबदार आता? लोक म्हणती हेनेच मारले. काहीतरी गेला असता लगो. औशी बापाशीकडे गेला असताना. मी ऐकलंय दत्ता औशी बापशाकडे जाऊन इलो पण थैसरही नाही. ह्या बाईला खै गेला तर बरा झाला. गेला तर ह्यांच्या तावडीसून तरी सुटणार म्हणे. आता ही किती आली हे सरिताची आवाज बापूस ना. काय म्हणायचं औषधाचे नशिबाग हे कुलता या पोरग्या. सरिता वहिनी नाही घरात. दत्ताभाऊनी बाहेर काढल्यानी रातच्या कुती बावीकडे बावीत बघितला नाही पण बावीसून नाही इली वहिनी. नाही वहिनी आता येणार नाही ना. सरिता कोणी ला बाहेर? सरिताची आवाज वाटतं त्यांच्याकडे बघू गेलं होते पण थैसर पण नाही. त्यांच्या पण जीवाक खूर लागलो असत. अरे आता कसा त्यांच्या समोर जायचा? सोन म्हणान त्यांच्या लेकीक घराकडे घेऊन येले. आता काय सांगायचं त्यांका? खैसून त्यांच्या समोर सरिता उभ्या करायचा. माझ्यामुळे झालेला मी गुन्हेगार असे त्यांचं. त्यांच्या चेडवाचा काही बरा वाईट झाला तर मी जीव देईन त्यांच्या पायावर. दत्ता होय मग काहीच शिक्षा. सरिता काय असं आमच्या सरिता सगळीकडे शोधून झाला हो. सगळीकडे विचारपूस केलाय पण कायच सापडूक नाही. पोरग्या रागावला असं. बघा माझ्याकडे बघूच असावं. येत सरिता अहो आपल्यात सोडून खय जातला. जडवाचा मडा उचलू गेलास काय? माझ्या घराच्या दारात आळवणं बंद करा. तुझ्या लेकीक घराबाहेर काढला हा. ते का घर सोडून जाऊ सांगितलेलं नाही हा? का गेला असात तोंड काळा करू? काय बोलतास या? एवढा पोळको असात तर तू पण जा त्याच्या वांगडा. जाऊन बघ कैसर जीव दिल्यान. तू पण उडी मार. ए काय बघतास? घराकडे चालते वा नाहीतर तुमची मड उचलूसाठी माणसा बोलवची लागतली. निघा. तुम्ही पण निघा. पडा सापडलास तर पाठवतोय निरोप.
रडू नको गे. येत सरिता हा. अहो या घर सरिताच असा. या घरात संसार करूच होते का? वहिनी आमचं एकुलतं एक पोरग्या पैसो नाही म्हणून बापाजीकडे कधीच कसलो हट्ट नाही केलं त्यांनी. जसं मोरीला ता खाल्ल्यात, कधी भाकरीचा तुकडो, कधी पाण्याबरोबर बिस्कुटा खाऊन दिवस काढल्यात. आपल्या आवशी बापाजीची ऐपत ते का ठाऊक होती, पण तोंडावर कधी दाखवूक नाही त्यांनी. ज्या मिळत त्याच्यात समाधान मानल्यान. लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्या दोघांना पुढ्यात घेतल्यात घरात आणि बोलला, मी आता मोठ्या घरात जातलोय, पण असं समजा नको की तुम्ही मागा कायच देऊ नाही. तुम्ही दिलात त्याच्यात मी त्या मोठ्या घरात खूप सुखात संसार करीन. तुम्ही जा माका दिलास त्याच माका उपयोगी पडणारा मोठ्या घरात संसार करू. तुम्ही दिलेले संस्कार लाख मोलाचे आहेत. बघा कसा घर माझ्या घरातल्या माणसांका जपता येता. सगळा केलं नसतं होते मी, पण त्याच्या घरातून बाहेर पडत गेला. पाहुण्यानो जीव लावला लो चढवाक. आमच्याकडून देण्या घेणार काय कमी पडला असत तर आमचे किडने सुद्धा हिकूक तयार असो आम्ही. लाख 2 लाख येतील हो, पण आमच्या पोराच्या संसारापेक्षा आमका मोठा जीव नाही आमचो. माझ्या पोरा शोधून आणा. सरिता सरिता अरे मेला तर काय वयत नाही, परत निघाली. अख्ख्या गावात दाखवलंय मी लगीन काय असतं. त्या वच्चीचा नाक कापलंय. आता या गेला तर गेला, माका काय फरक पडत नाही. दत्ताचा दुसरा लगीन लावेल. ए नेने काय काय बघतोस रे? अण्णा, तुझ्या घरात तुझ्या परवानगीशिवाय काहीही होत नाही. झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आणि तुझ्या मनाविरुद्ध गेलं तर काय होतंय हे घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. काय बोलूचा तुका? हे निल्या, काय त्याला घेऊन जा. अण्णा, सरिता खरंच घर सोडून गेली? दत्तान त्याका हाताक धरून बाहेर काढल्या. मग कुठे गेली ती? अण्णा, मी कोणी परका नाही आणि नुसता वकीलही नाही. तुझा मित्र आहे. तुझ्यावर संकट येऊ नये एवढंच मला वाटतं. अरे माझ्यावर कोण काय संकट आणि अण्णा नाही, हेच मोठा संकट असा. अण्णा, गावात सरिता घर सोडून गेल्याची चर्चा आहे आणि सगळी तुझं नाव घेतात. कोण काय बोलतात? एकेकाचं मुडदो पाडतंय. गावात मुर्द्याचा खच पडेल, पण त्याआधी खरंच काही केलं असलंस ना तर आधीच सांग, म्हणजे आपल्याला काहीतरी बंदोबस्त करता येईल. पाण्यासारखा पैसा जाईल पण येईल. नेने, सरिता खरी असा माका माहित नाही. अण्णा, अरे खराच माका माहित नाही. अण्णा, तसं असेल तर माझा एक सल्ला ऐकशील? हे लिल्या, नंतर करते, जा. बोल. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट दे.
मग हे काय होय? सरिता मिसिंग असल्याचं कळव. म्हणजे सरिताला काही झालं तर तू त्यातून सुटशील, नाहीतर संशयाची सुई तुझ्याकडे वळेल. नाही त्यातनंच काही झालं तर मी आहेच. तुम्ही हैसर बसा नको, आज चला. राहू दे वहिनी. अहो उन्हाचं ताप लय वाढलोय, त्रास होईल तुमका. सरिता काय असतात ते काय ऊन लागत असतं नाही. पोरण काय खाल्लं ना की नाही तस ते का उन्हातून फिरायची सवय असा, उपाशी राहून कामा करूची सवय असा, पण घरात तर येऊ काय ना. त्या घेवा. अहो असं काय, कायच खाल्लाच नाही तर कसा होईल सांगा. तुम्ही तरी काय खाल्लात काय? कोणाचं चेहरा डोळ्यासमोर येता, काय खाऊक नाही, झोप नाही. औशीची काळजी औशिकच समजता. पोरग्या माझा माका धडधकट दिसल्याशिवाय माका काय खास उतरायचं नाही. सरिता तुमची लेखा, परिस्थिती नसताना त्याका लाडात वाढवलं, त्यानं पण सगळा सोसलाय. पण त्या घरात इल्यावर त्याका जर मिळाला नाही त्या देवचं सोडून त्याच्या वाट्याचं सुख, त्याचा अधिकार हे काहीच नाही दिले. त्याच्यावर अविश्वास दाखवून त्याका घरातून बाहेर काढले. मी तुमचं गुन्हेगार असेल, तुमका देऊची ती शिक्षा देवा. आम्ही शिक्षा दिली तरी ती, तुमका शिक्षा दिली तरी ती आमच्या चढबाग असतली हो. चूक तुमच्या लक्षात येईल याच खूप झाला. फक्त आमच्या चढबाग घरात घेऊन यावा. येत सरिता तुमचा चेडू असला तरी माझी बायको या घराची सून असेल. सरिता येत आणि त्या घरात ये ना, ही माझी जबाबदारी असते. तुमचा संसार पुन्हा सुखाचं सुरुवात होऊन देत हीच इच्छा. ठेवता ठेव. बाकी अण्णांची सून चांगली होती ना गे बच्ची काके? हा घे. पण तुझ्या सुनेचे गुण नाही हा तिच्या. हा घी अजून घी. पण काय गे काकी, सरिता नक्की गेला काय असा? हा सगळीकडे शोधून झाला, बाई सुद्धा माणसं उतरवलंय, सापडला नाही ना रे. नाही तर तू काय गेलो होतस की काय थैसर? हा मी किती जाव, अडला माझा खेटात. काय रे, बाब्या उतरलो होतो ना पाण्यात, घाबरत बाहेर येलो. हा थरथर कापत होतो. असं ऐकलंय रे मी. काके, माझ्यापेक्षा तुझ्याकडेच गावच्या बातम्या जास्त असतात. हा था रवान दे. माका सांग, सरिताची आऊस बापू सिली होती काय रे? वय तर गेली होती ना बापडी. बसान बसान रवली आणि मग गेली. अशीच कशी गेली? त्या सगळ्यांका अडकूक वया होता. पोलिसात जायचा त्यांनी. पोटचा पोर घरात नाही म्हणजे झाला काय? अगे गरीब माणसाची, हा ती काय जातली पोलिसात? आणि तुका माहित नाही अण्णांच्या हात खैपर्यंत पोचलेले ते काय? बोललो, अण्णांचं चेलो बोललो. असा का माहिता, तो नेने बसलो हा अण्णांची वकिली करू. हा सगळा ना अण्णांमुळे झालेला. हा त्या काय गावात कोणाक माहित नाही की काय? काय हो काका, सरिताचा काय कळला काय हो? बघलस,
कोण काय बोलूक मागत नाही. ही सगळी अण्णांचीच कर्म असत. माका तो भीती वाटता त्या पोराच्या जीवाचा काय बरा वाईट झाला नसत ना रे. तो दत्ता एक बैल, अण्णा सांगणार तर करणार. अण्णान सांगितला म्हणून बायकोचं गळो पण चिरल्या नसत. हे का आणि आता रडूची ढोंगा करता. या घराक ना मी पुरता ओळखून असय. हाय पोराचा नशीब बघा, महिनो पण नाही झालो लग्नात आणि ह्या लोकांनी त्याचा जीव घेतल्यानी. माका तर वाटता अण्णान बंदोबस्त केल्या नसत, घाडल्या नसत त्याका. आता काय जीवन शोधूक नको त्याका, बुडदोच सापडतलो. काय चोंट्या अण्णांची काय गजाली करूक बसलस की काय? अरे नाही रे बाबा, माती खाल्लंय. येतय मी, काय शिकू नकोस तू माका. येतोय. घाबरलो अण्णा. सगळीकडे शोधून झाला. अनाथ नाही ते विचार येतात. स्वतःक सावरण्याचा लय प्रयत्न केलाय, पण सरिताच्या आवशी बापाशी बघितल्यावर सगळो धीर खचून गेलो. एकुलता एक शेडू त्यांचा. लगीन करून घराकडे घेऊन येताना सांगितलं होते, सून नाही लेक घेऊन जाते घराकडे. दत्तभाऊ सरिता वहिनी नाही येणार ना? तोंड बंद कर नाही तर. दत्तभाऊ अण्णा इले. सरिता वहिनी नाही इली अण्णा. बॉडी सापडल्यासारखे तोंड कित्या करून बसलास? सरिता गेल्याची तक्रार पोलिसात केलेली असा. तपासात उलट सुलट प्रश्न विचारून आपणाक हैराण करतील म्हणान कोणी तोंडातून चकार शब्द काढायचो नाही. पांडू तुका कळला? काय ता? अरे खुळग्या, सरिता वहिनीचं नाव नाही घ्यायचा, कळला ना? नाव नाही घ्यायचा, सरिता वहिनीचा. बाहेरच्या माणसाशी कोणी काय बोलायचं नाही. तवसरता नाहीतर त्याची बॉडी सापडत नाही. तोवर घराचो उमरो ओलांडायचो नाही ना. कोणाक घराचो उमरो ओलांडूक द्यायचो, कळला? येऊ का आई? अहो सरिता घर सोडून गेल्याचं कळलं. काय झालं? नाही म्हणजे नवीन नवरी आहे, लग्न होऊन जेमतेम काही दिवस झाले. सगळं तर चांगलं होतं ना. मग असं काय झालं की ती घर सोडून गेली? दत्ता काय झालंय? गावात चर्चा सुरू आहे, पण मी काय त्या चर्चांकडे लक्ष दिलं नाही. उगाच कशाला नको त्या चर्चांना खतपाणी घाला ना. पण दत्ता, सरिता चांगली मुलगी आहे म्हणून मला काळजी वाटते. दागिने होते का अंगावर? नाही म्हणजे खूप शोधल्यावर पण ती सापडली नाही म्हणून नको नको ते विचार माझ्या मनात आले. या घरची सून जरी असली तरी मला ती काही परकी नाही म्हणून मी लगेच धावत पळत आले. पाटणकर पण नाहीये घरात, नाहीतर मी यांनाच सांगितलं असतं पत्रिका बघा, निदान काहीतरी कळलं असतं. दत्ता काळजी करू नकोस. सरिता जिथे कुठे असेल ना, अण्णा तिला शोधून आणतील. त्यांना काळजी आहे तुझ्या संसाराची, हो ना अण्णा? बघा अण्णा, दत्ताचा चेहरा कसा उतरलाय. दत्ता तू काळजी नको करूस, सरिता परत येईल घरी. आता तुम्हीच समजावा ह्याला, सांगा त्याला की तुम्ही तिला घेऊन याल म्हणून. द्या वचन त्याला.
अण्णा देताय ना वचन? देत आहे वचन. सरिता घराकडे घेऊन येईल.